आणि आताच्या घडीची एक ताजी अपडेट समोर येते ती म्हणजे राज ठाकरे उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत। 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही महत्त्वाची पत्रकार परिषद असेल। आपल्याला माहिती आहे की राज ठाकरेंनी नुकतंच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली, त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यांच्या एका शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर त्यांच्याद्वारे उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर उद्या राज ठाकरे भाष्य करणार आहेत। विशेषतः राज ठाकरेंनी काल जी एक पोस्ट केली होती केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करणारी, त्या अनुषंगाने सुद्धा राज ठाकरे मुद्दे मांडणार असल्याचं समजतंय। उद्या सकाळी 11 वाजता राज ठाकरेंची पत्रकार परिषद आहे। शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद आहे। आवेश तांदळे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। आवेश, राज ठाकरे उद्या या आंदोलनासंदर्भात काही भाष्य करण्याची शक्यता आहे, काही मुद्द्यांबाबत माहिती मिळू शकली आहे का? राज ठाकरे आणखी कोणकोणत्या मुद्द्यांवर बोलणार आहेत? नक्कीच आपल्याला माहित असेल गेल्या जेव्हापासून नीटचा गोंधळ चालू आहे तेव्हापासून राज ठाकरेंनी नीट विरुद्ध केंद्र सरकारला धारेवर धरले होते। या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा पत्र लिहिलं होतं, पण आज जे विद्यार्थी शिवाजी पार्क जवळ जमा झाले त्यांच्या शिष्टमंडळाला राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांनी कशाप्रकारे पोलिसांनी लाठीचार्ज केला या संदर्भात सुद्धा राज ठाकरे यांना सांगितलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर उद्या सकाळी राज ठाकरे यांची सकाळी 11 वाजता त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेत राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार। यापूर्वी सुद्धा त्यांनी जे जंतर मंतर आंदोलन चालू आहे त्यांना सुद्धा पाठिंबा दिला होता आणि 2 दिवसापूर्वी दिल्लीत जो लाठीचार्ज झाला त्यावर सुद्धा केंद्र सरकारवर टीका केली होती। राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे। विनोद, अगदी राज ठाकरे उद्या काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय, कारण राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने या आंदोलनाच्या अनुषंगाने सरकारवर टीका केली आहे ते पाहता राज ठाकरे उद्या आणखीन काही मुद्दे मांडण्याची शक्यता आहे।